पब्लिक. आपण निघालो आता उज्जैनला, जसं की तुम्हाला माहितच आहे. ट्रॅव्हल्स मधनं निघालेलो, असा न तसा आज वेळ झालताच. लवकर उठून तर काय फायदा झालाच नाही, कारण कोल्हापुरातच वाजलेलं आम्हाला 8. ट्रॅव्हलिंग करत करत का नाही 3-4 तास कधी निघून गेलं काय कळालंच नाही. तोपर्यंत आम्ही आलो पंढरपूरपर्यंत. तिथं गेल्यावर एक मोठा विषय झाला, म्हणजे तो काय माहिती काय, फोनचं चार्जिंग संपलं, स्विच ऑफच झाला. मग तिथलं व्हिडिओ काय दाखवू शकलो नाही तुम्हाला. 1-2 तासात तिथलं दर्शन घेऊन आम्ही लगेच तिथनं बाहेर पडलो, कारण पुढं पण जायचं होतं आम्हाला. आणि त्यात कनी सकाळी फक्त नाश्ता केलता, त्यानंतर काय खाल्लं नव्हतं. मग हॉटेल जयशंकरला थांबलेलो जेवायला. म्हणलो लागलं जेवून जाव्या. जेवून लगेच आवरलं, कारण पुढे बी जायचं होतं आम्हाला आणि पुढे वेळ लागणार होता जास्त, त्यामुळे लगेच आवरून घेतलं. तरी पण जेवून आवरायला आम्हाला 2:30 वाजले तासान. तसं लगेच परत ट्रॅव्हलिंग चालू केलं, कारण पुढचा स्टॉप आता आमचा होता तुळजापूरला. तुळजापूरचं एक दर्शन घ्यायचं होतं. तुळजापूरपर्यंत जायला की नाही आम्हाला 4 वाजलेत बरोबर, आणि गर्दी बी बऱ्यापैकी जरा होतीच. तरी पण गेलो आणि म्हणलो आता दर्शन घेऊया लागलंच, बाकी कुठं दुसरी जाया नको. दर्शन चटपाट दिशेने घेतलं आणि मग तिथनं बाहेर आलो. आता परत ट्रॅव्हलिंग करून का नाही आम्हाला वैजनाथ ज्योतिर्लिंग परळी इथं जायचं होतं. काय पण म्हणा, बाहेर व्ह्यू मात्र टॉप आलता. ट्रॅव्हलिंग करत करत खूप वेळ झालता, काय कळालंच नाही. बरोबर 3 ते 3.5 तासांनी की नाही पोहोचलो बघा परळी वैजनाथला. मग म्हणलो आता वेळ करा नको, लगेच जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया. आधी गेलो बघा भावानो, एकदम असं टॉप मंदिर आहे, काय विषयच नाही. आज जाऊन पहिल्यांदा का नाही दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर एवढं भारी वाटत नाही, काय सांगायलाच नको. सगळं आवरून झाल्यानंतर का नाही मग परत ट्रॅव्हलिंग चालू केलं. आता सगळ्यांनी भुका लागलेला, त्यामुळे वाटत थांबलेलो जेवायला. समाधान हॉटेल बशी थांबलेलो, लागलं जेवून घ्यायचं म्हणलो आणि मग ट्रॅव्हलिंग काय असेल ते करायचं. त्याचं काय आहे ते तुम्हाला डे 2 मध्येच कळणार, त्यामुळे डे 2 नक्की बघा.